वाजता अकोले बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाला मी भेट दिली. तिथं असं निदर्शनास आलंय की इथं बसस्थानकाची नीट स्वच्छता नाहीये. कॉलेजचे पोरं काही नागरिक गुटखा खाऊन, गुटखा तर बंद आहे आणि तिथं खूप सारी घाण केली, चुकून घाण केलेली आहे. तिथं स्वच्छतागृह आहे, तिथं जाऊनही बऱ्यापैकी घाण केलेली आहे तिथं. तर मला नागरिकांना परत एकदा विनंती आहे, आपण जर खरंच भारताचे नागरिक आहे तर थोडं जबाबदारीने राहा. सार्वजनिक ठिकाणी घाण करू नका. केलेली घाण आहे, तुमच्या जे काही बाटल्या असतील, प्लास्टिकच्या रेपर्स असतील, काय असेल ते तुम्ही डस्टबिन मध्ये टाकलं पाहिजे. आणि गुटख्याला तर बंदी आहे, तुम्ही गुटखे खाऊन थुकतात कसे काय? ही सगळी वाईट परिस्थिती इथं पाहिल्यानंतर या बस स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक आहे आणि मग त्या नावाला साजेसं आपण राहिलं पाहिजे. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहे ना, तर आपल्याला थुकताना थोडी शरम वाटली पाहिजे, घाण टाकताना थोडी शरम वाटली पाहिजे. मला वाटतं नागरिकांनी आपली सगळ्यांची जबाबदारी पाळावी. आणि दुसरं मी जे पाहतोय की हायवेच्या कडेनं आता तुम्ही नवलेवाडीच्या दरम्यान गेलं पुढं नवलेवाडी आणि त्या परिसरामध्ये आगस्त विद्यालय किंवा आपण शेकेवाडीपासून सुरुवात करू फार राजूर पर्यंत लोक रस्त्याच्या कडाला आणून घाण टाकतायत. बरेच जण नोकरदार सकाळी जाता जाता कामावरती आपली घाण रस्त्याच्या कडाला टाकायचे, निघून जायचं. म्हणजे इतके बेजबाबदार जर तुम्ही नागरिक असाल तर तुम्ही भारताचे नागरिक होऊच कशी शकता? तर त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी एक सद्भावना म्हणून तुम्हाला सांगतो की आपली घाण आहे त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा. रस्त्यावर घाण आणून टाकू नका. नाही तर लोकांसाठी रस्ता म्हणजे शेण टाकायची जागा, रस्ता म्हणजे कचरा टाकायची जागा. अरे अशी जर परिस्थिती केली, आपण आपल्या दाराच्या अंगणात जर घाण करत नाही तर ह्या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही घाण कशी करता? तर त्या दृष्टीनं पण रस्त्याच्या कडाला कुणी घाण टाकू नका. जर तसे सापडले तर त्याच्यावरती रीतसर कारवाई करण्यात येईल. हे पण तुम्हाला ह्या निमित्तानं मी सांगतो. आणि बसस्थानकाच्या परिसरामध्ये गुटख्यावाल्यांचं तर गैच केली झालं नाही. सापडला तर त्याच्यावर कारवाई आहे. आणि जी काही एजन्सी आहे तिला मी सकाळीच तंबी दिली आहे ती स्वच्छता राखली पाहिजे. इथल्या नागरिकांनी पण त्याच्यावरती लक्ष ठेवावं. धन्यवाद.